नमस्कार मित्रांनो, तिरुपती CNGमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही जी व्हेकल फिटिंग केलेली आहे ती आहे निसानची ग्रॅवाइट. ही आता निसाननी नवीन लॉन्च केलेली 7 सीटर व्हेकल आहे आणि यामध्ये आपण कुठली किट कशी फिट केलेली आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. जसं की तुम्हाला एक छोटंसं इंजनबद्दल ब्रीफ करतो. हे जे इंजन आहे हे आहे 3 सिलेंडर 1000 cc इंजन. आता याच्यामध्ये जे आहे आम्ही किट बसवलेली आहे जी आहे मोटोझेन कंपनीचीच किट या निसान ग्रॅवाइट आणि मॅग्नेट दोन्ही गाड्यांना अप्रूव्ड आहे. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे इंजेक्टर रेल बसवलेली आहे. इथे रेड्युसर फिट केलेला आहे. इथेच तुम्हाला CNGचा गेजसुद्धा दिसेल. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे ECU फिट आहे. तर अशा प्रकारे ही सगळी समोरची फिटिंग आम्ही एकदम प्रॉपर कपलर टू कपलर कुठलीही वायरिंग न कट करता सगळं प्रॉपर ट्रिपल लेअर्ड वायरिंग हार्नेसमध्ये फिटिंग केलेली आहे. याचा जो CNGचा स्विच आहे तो इथे आपण फिट केलेला आहे. ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करताना कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे बघायची गरज नाही, डोळ्यासमोरच हा स्विच राहील. याच्यामध्ये जो आपण फिलिंग वॉल बसवलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवतो. बॅक साईडलाच बसवलेला आहे. हा आहे त्याचा मागचा फिलिंग वॉल. इथनं आपल्याला गॅस CNG फिल करायचा आहे. इथे आहे त्याची कंप्लायन्स प्लेट. आता मजेशीर गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अशी की या गाडीमध्ये ट्विन सिलेंडरचं अप्रुव्हल आहे. तर हे असे 2 सिलेंडर्स आपण बसवलेले आहे. सीटची पोझिशन ओरिजिनल जशी आहे तशीच आहे. कुठल्याही प्रकारचे अल्ट्रेशन ह्या व्हेकलमध्ये करायची गरज पडत नाही. हे ट्विन सिलेंडर बघू शकता, एकावर एक फिटिंग केलेली आहे. हे पॅरलली कनेक्टेड असतात. पॅरलली दोन्ही सिलेंडरचा गॅस पुढे इंजनला मिळणार. पॅरलली दोन्ही सिलेंडर भरल्यासुद्धा जातील. तर अशा प्रकारे आपण ही निसानची ग्रॅवाइट फिटिंग केलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.